आपण पाहतोय पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसानं बॅटिंग सुरू केलेली आहे। यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सूर्या नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 29% भरलंय आणि धरण क्षेत्रात आतापर्यंत 875 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर या संपूर्ण पूर परिस्थितीचा थेट नदी किनाऱ्यावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। गेल्या 3 दिवसापासून पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आज ऑरेंज अलर्ट आहे। दमदार असा पाऊस जो आहे तो सकाळपासून कोसळत आहे। पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी गावात पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण जे आहे ते 29% भरलेलं आहे। मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर ही जिल्ह्यातली प्रमुख आणि मोठी नदी आहे। या नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ जी आहे ती झालेली आहे। एकूणच बघायला गेलं तर गेल्या 24 तासात धरण क्षेत्रामध्ये 84 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। तर आतापर्यंत 875 मिलीमीटर पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। सूर्या नदीच्या किनाऱ्यावर असलेली जवळपास 70 पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकूणच बघायला गेलं तर जिल्हा मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।